आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत टाचदुखीवर कायमचा इलाज. बऱ्याच जणांना टाचदुखीचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे फार पूर्वीपासून हा प्रॉब्लेम असतो आणि टाच दुखते. आता टाचदुखीला वेगवेगळी कारणं असू शकतात. एखाद्या वेळेस चालताना तुम्ही लचका भरलेला असेल किंवा जास्त वजनामुळे त्रास होत असेल किंवा तुम्हाला त्याला मार वगैरे लागला असेल, तर अशा कोणत्याही कारणाने तुमची टाच दुखत असेल, पायाची टाच दुखणे हे फार त्रासदायक असतं आणि आपल्या पूर्ण शरीराचा भार जो आहे तो टाचावरच असतो आणि त्यामुळे आपल्याला चालण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. तर ही टाचदुखी असू द्या किंवा दबलेली नस असू द्या, ही एका 8 तासामध्ये पूर्णपणे बरा करणारा जो उपाय आहे तो आज आपण पाहणार आहोत. 8 तासामध्ये तुमची टाचदुखी जी आहे ती पूर्णपणे बंद करणारा हा उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे चुना पुडी. आपल्याला चुना सहज उपलब्ध होतो किराणा दुकानामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट लागणार आहे हळद, दळलेली हळद आपल्याला लागणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच्यासाठी लागणार आहे कोरफड. हळद घ्यायची आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आपण, आणि त्यामध्ये 2 ते 5 ग्रॅम म्हणजे एवढा छोटासा असा चुना जो आहे तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि हे मिक्स करण्यासाठी थोडंसं तुम्हाला पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता हे जो हळदीचा पिवळा कलर आहे याच्यामध्ये चुना मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन याचा जो कलर आहे तो कुंकवासारखा लाल झालेला आपल्याला दिसेल. हे पहा, कुंकवासारखा याचा कलर जो आहे तो पूर्णपणे लाल लाल झालेला दिसतो आपल्याला. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे, तुम्हाला माहिती असेल या रासायनिक अभिक्रियेविषयी. ही रासायनिक अभिक्रिया आहे आणि याच्यामुळेच आपल्या टाचदुखीला जो आहे तो पूर्णपणे आराम पडतो. तर आता काय करायचं आहे, हे मिश्रण जे तयार झालेलं आहे ते तुमच्या दुखणाऱ्या टाचेवर किंवा दबलेल्या नशेच्या जागेवर हे लावायचं आहे मिश्रण. समजा तुमची टाच दुखत आहे तर त्या टाचेला ते लावायचं आहे. हे तुम्ही समजा तुमची टाच दुखत आहे, मी तुम्हाला टाचेलाच लावून दाखवतो. समजा तुमची टाच दुखत आहे, पायाची टाच दुखणे थांबवण्यासाठी, एका रात्रीत थांबवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर समजा तुमची टाच दुखत आहे तर हा टाचेवर पूर्ण हे ज्या भागावर तुमचा भाग दुखतो त्या भागावर हे पूर्णपणे आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि त्यानंतर हे टाचेवर लावल्यानंतर आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट जी लागणार होती ती आहे कोरफड. कोरफडचं पान तुम्हाला सहज उपलब्ध होईल. ह्याच्यासाठी आपल्याला कोरफडीचं पानच लागणार आहे, कारण हे आपल्याला रात्रभर बांधून ठेवायचं आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोरफडीचं जे पान आहे ते एका बाजूनी, ज्या बाजूनी तुम्हाला त्याला असा खोलगट आकार दिसतो आहे, तर हे जी कोरफडीचं पान आहे ते आतल्या खोलगट बाजूने आपल्याला अशा पद्धतीने एका साईडचं कापून घ्यायचं आहे. ज्यामुळे तुमच्या टाचेचा आकार जो त्याला आहे तो जेवढा भाग तुमच्या टाचेचा दुखतोय तेवढा भागावर तुम्हाला ते लावायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे आपल्याला हे पान होतं ते आपण कोरफडीचं पान अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. आणि हे तुमच्या टाचेवर अशा पद्धतीनं रात्रभर सुती कपड्याच्या साह्याने बाहेरून बांधून ठेवायचं आहे. हे सुकल्यानंतर जरी लावलं, बांधलं आणि ओल्यात जरी बांधलं तरी चालतं. अशा पद्धतीनं तुम्हाला हे पूर्णपणे सुती कपड्यानं बांधून हे रात्रभर ठेवायचं आहे. तुमची जी दुखणारी टाच आहे ती एकाच रात्रीमध्ये बंद होणार आहे. अतिशय सोपा आणि अतिशय महत्वाचा हा उपाय आहे. याने बऱ्याच जणांना फरक पडलेला आहे आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की एकाच रात्रीमध्ये तुम्हाला पूर्णपणे टाच दुखायची जी आहे ती पूर्णपणे थांबते. तर हा उपाय तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा की तुमची टाच दुखायची राहिली का नाही, एका रात्रीमध्ये तुमची टाच दुखायची बंद होईल. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि असेच नवीन नवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.